नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेने 354 बावकळ येथे ड्रग्जची फॅक्टरी भेटल्यानंतर अनधिकृत बांधकामं तोडण्याची मोहीम हातात घेतलेली आहे आणि या अगोदरपासून ही मोहीम चालू होती. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे अनधिकृत ड्रग्जची फॅक्टरी पोलिसांच्या डोळ्यात धूळ चालून उभी होती का आणि तिथे काम चालू होतं का? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तसेच फॉरेस्टच्या हद्दीमध्ये अनेक अशी अनधिकृत बांधकामं चालू आहेत, जी गेली कित्येक दिवस अनेक वेळा कारवाई करूनसुद्धा परत उभी राहतात. याला खतपाणी कोण घालतात, यावरती चौकशी होणं फार गरजेचे आहे. तसेच 354मध्ये या फॉरेस्टच्या जागेवरती किंवा सरकारी जागेवरती अनेक भूमाफियाने तिकडे आपलं कुंपण घालून, पत्रे लावून, अनेक CCTV कॅमेरे लावून यावरती कोणालाही आतमध्ये न जाता येणार अशा पद्धतीने अनेक प्रकारचं बांधकाम करून शासनाच्या डोळ्यात धूळ चाकलेली आहे. चिंचोटीपासून तर अनेक जागेवरती असं अनधिकृत बांधकाम एवढी कारवाई चालू असतानासुद्धा आज पण चालू आहे. यावरती अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. मात्र कारवाईच्या नावाखाली यांनी आपली दिवाळी साजरी करतायत का, हे लोकांना पडलेला प्रश्न आहे. पाहिलं असता आणि एक नवीन समिती नियुक्ती केली असता वसई विरार शहर महानगरपालिकेतले झालेले हे अनधिकृत आकड्यामध्ये गिनता येणार नाही. कारण वसई विरारमध्ये सर्वच भ्रष्ट अधिकारी इथपर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी केली की त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली असता त्यांच्यावरती अनेक करोडोची गबाड मिळेल, यात काही शंका नाही. यावरती जर योग्य निर्णय आणि ठोस पाऊल उचलायचं असेल तर आता सत्ताधार येणारी महानगरपालिकेत सत्ता कोणाची आहे आणि हे खतपाणी त्या अनधिकृत बांधकामाला घालणार आहेत का, ह्यावरती चर्चा फार ह्या निवडणुकीमध्ये होणं गरजेची आहे. मात्र दिखाऊ कारवाई करत अनधिकृत बांधकामावर करताना महानगरपालिका दिसत आहे.